हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल मिवांश अँड सावीवड. आज मी पौष्टिक अशी शेवग्याची भाजी बनवणार आहे. शेवग्याच्या शेंगांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं. ते आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक असतं व शेवगा हा डोळ्यांसाठी पण खूप चांगला असतो. तर त्यासाठी लागणारे साहित्य: शेवग्याच्या शेंगा, त्यामध्ये मी मुगाची डाळ व बटाटा टाकणार आहे. कांदा, टोमॅटो, लसूण, अद्रक, कोथिंबीर, जिरे, मोहरी, हिंग, लाल तिखट, हळद, चवीनुसार मीठ. शेवगा मी मीठ टाकून थोडासा वाफवून घेतला आहे, त्यामुळे शेंगांना चांगली चव येते. नंतर मी कढई ठेवून तेल टाकून जिरे, मोहरी, लसूण, कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतून घेतला आहे व त्यानंतर मी त्याच्यात टोमॅटो टाकला आहे. तेल सुटेपर्यंत चांगलं हलवून घ्यायचं. त्यामध्ये लाल तिखट, हिंग, चवीनुसार मीठ, हळद हे टाकून चांगलं हलवून घ्यायचं. व त्यानंतर त्यामध्ये बटाटे व मूग डाळ टाकायची. ती अर्धा तास आधी मी भिजत टाकली होती. व त्यामध्ये नंतर वाफवलेल्या शेवग्याच्या शेंगा टाकायच्या. आणि शेवग्याच्या शेंगांचं पाणी पण त्यात टाकून द्यायचं. माझे 2 मुलं एवढे छोटे आहेत, तरी त्यांना खूप आवडत्या शेवग्याच्या शेंगा. 20 ते 25 मिनटं झाकण ठेवून होऊन द्यायचे. बघा किती छान झाले. एकदा नक्की बनवा. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.